तुम्ही भाऊजींच्या गावाला गेला होतात ना, त्यांच्या कुटुंबाची चौकशी करायला? काही समजलं का? हा, ते तू तुझी कामं कर, आपण बोलू नंतर. अहो असं काय, काही तर सांगा. अगं मी इथं नव्हतो, तुझं घराकडे नीट लक्षच नाही. तो घाना, तो नीट काम करत नाहीये. चल जरा मला मदत कर. अहो आता घाण्याचा विषय कुठून निघाला मध्येच? तिकडे काय झालं होतं ते समज नंतर बोलू, आधी घाण्याचं बघू काय ते. तू चल बरं, चल चल. आलोच हा. सदू खरंच मत्सर नसेल तर मग त्याच्या आजूबाजूला कोण आहे? कुणाच्या रूपात आला असेल मत्सर? ए ते बघा, जगदंबा आली. ए हो जगदंबा, ये ना खेळायला, खूप मजा येते. अरे तुम्ही सगळे पुन्हा एकत्र खेळताय? परवा तर तुम्ही भांडत होतात ना, आता भांडण मिटलं वाटतं. अगं हो, आम्ही त्या दिवशी एवढं का भांडलो ते आम्हालाच कळालं नाही. मी ते जे खेळणं आणलं होतं ना, ते मलाच आवडलेलं नव्हतं. हो ग, मला पण ते खेळणं आवडलं नव्हतं, पण मी ते घ्यायचा एवढा का हट्ट करत होते ते मलाही नाही कळालं. हे जाऊन दे, आता आपलं भांडण मिटलं ना, मग आपण आता खेळायचं. जगदंबा ये ना खेळायला. बर चालेल, मी उमालाही घेऊन येते, मग आपण सगळे खेळू. चालेल ना? हो हो चालेल. हा हा चालेल, पण ती त्याला भांडणं नाही झाली म्हणजे झालं. असं का म्हणतोस तू? अगं गेल्या वेळी आमची भांडणं झाली, तेव्हा उमा पण होती ना खेळायला, ती आली आणि आमची भांडणं झाली. ए हो हो, नंतर आपण एकत्र खेळत होतो तेव्हा उमा होती, तेव्हाच आपली भांडणं झाली, मग सगळ्या खेळाचा विचका झाला. ए हो, उमा असताना आपल्यात भांडणच होतात, मग त्या बिचारीला नीट खेळायलाच मिळत नाही. जाऊ दे, तू मला घेऊन ये, तिच्यासोबत आपण सगळे छान खेळू. हा हा, घेऊन येतो तिला. बर, मी आले हो मला घेऊन. काय झालंय घाण्याला? बघू तरी. काय हो, घाना तर फिरतोय, मग तुम्ही असं का म्हणलात? अगं गंगाई, तुला कळत कसं नाही? ती उमा लहान पोरगी आहे, तिच्या समोर काही गोष्टी बोलता येत नाहीत, म्हणून बाहेर बोलवलं मी तुला. अहो पण झालंय काय नेमकं? सावजी दादा आणि अंजना वहिनीची माहिती काढाय मी त्यांच्या गावात गेलो होतो. तिथे एक धक्कादायक गोष्ट कळली मला. काय कळलं? सावजी दादा यो घाना वडिलोपार्जित घर शेत समजा आपल्याला देऊन दुसऱ्या गावाला गेला. तिथं त्यानं व्यापार केला आणि भरपूर धन कमावलं, पण गेल्या काही वर्षात असुरांनी त्याला लई त्रास दिला, त्याची बरीच संपत्ती लुटून गेली. अरे देवा, काय सांगताय? होय, त्याची संपत्ती असुरांनी हडपली. त्याच्यानंतर त्याची परिस्थिती लईच बिघडली. तिथल्या गावातल्या लोकांनीच सांगितलं मला. विचित्रच आहे हे समजा. गावातल्या लोकांनी लई वेळा दादाला सांगितलं तुझ्या लहान भावाची जनकाची मदत घे म्हणून, पण दादाला ती गोष्ट कमीपणाचीच वाटायची. तो मोठा भाऊ मी लहान भाऊ, मोठ्या भावानं लहान भावाकडे मदत कशी मागायची असं होऊन जायचं त्या, म्हणून त्यानं काही मागितली नाही. पण गेल्या महिन्यात काय झालं? गेल्या महिन्यात त्याची परिस्थिती लईच बिघडली. पण वहिनींच्या अंगावरचे दागदागिने पाहून असं वाटत नाही हो. अगं ते दागिने पण उधार उसनवार करून आणले होते म्हणे. लग्नाला चाललोय असं सांगून गावातनं बाहेर पडल्या वहिनी. पण भाऊजी आणि वहिनी तर वेगवेगळे आले होते, ते बी एकाच दिवशी. दादा निघून गेल्यानंतर
वहिनीला तातडीनं पैशाची गरज भासली. तेव्हा सदूला घेऊन त्या थेट इथं आल्या आणि दोघांना बी ठावं नव्हतं की ते इथे येणार आहेत म्हणून. एकमेकांच्या समोर आले आणि दोघं गडबडले. अहो पर त्यांना जर खरोखरच अडचण होती तर त्यांनी आपल्याशी बोलायला हवं होतं ना. असं भांडण कशापायी काढलं आपल्याशी? गंगाई, मी दादाला चांगलंच ओळखतो. तो लहानपणापासून स्वाभिमानी आहे. दुसऱ्याकडे काहीतरी मागणं म्हणजे कमीपणाचं वाटतं त्याला. म्हणूनच त्यानं हा मार्ग निवडला असणार. आणि त्याची गरज एवढी मोठी झाली का मागण्यापेक्षा हिरावून घेणं त्याला जास्त योग्य वाटलं असतं. मी काय म्हणतो गंगाई, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. या कठीण परिस्थितीत कुटुंब म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. अहो पर त्यांच्या मनात जो मत्सर जागा झाला आहे त्याचं काय करायचं? जे घडलं ते घडायला नको होतं, पण समदे प्रश्न बोलण्यातून सुटू शकतात. योग्य वेळ आली की मी दादाशी बोलत आणि तू समजून घेईन. मला खात्री आहे आपण त्याला या संकटाच्या काळात मदत करू. मत्सर किती बी प्रभावी असला ना तरी त्याच्यावर प्रेमाचा उतारा असतोच. प्रेमानं जग जिंकता येतं. देवीनं आपल्यावर कृपा केली तशीच दादावर बी नक्की करेल. आई राजा, हिची जेवणाची तयारी चालली आहे वाटतं. हिला सुखासुखीवर काम करू दे मी. काहीतरी करून हिला छळलं की कसं जीवाला जरा बरं वाटतं. काय मग वहिनी, काय आज जेवायला? नेहमीच भात भाजी भाकरी, डाळ भात भाकरी, झालं एवढंच. बाई, कुठल्या मुहूर्तावर माझ्या दादानं तुझ्याशी लगीन केलं आणि तुला या घरात आणली कुणास ठाऊक. त्याचा तर हाल चालूच आहे. मी इथं आले तर माझं बी हाल करतीस वय? अगं, एवढ्या दिवसानं तुझ्या घरला आले, काहीतरी चांगलं चुंगलं करून घालायचं की खायला. चांगला श्रीखंडपुरीचा पेट झाला पाहिजे. हा, आणि हा त्याच्यासोबत जरा भोपळ्याची खीर बी कर. आणि झणझणीत ठेचा लाव डाव्या बाजूला आणि त्याला हिंगाची आणि मोहरीची फोडणी बी दे. आणि तू करतीस का नाही तशी एकदम चिंचेची चटणी बी कर. काय ग, अशी का हसतेस? काय वंसबाई, हे समजा तू करायचं आणि मला खायला घालायचं. तू वा वहिनी, आले तेव्हा कसं वंच 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 करत माग पुढं करत होतीस की माझ्या, आणि आता एकदम हे केरीवर. काय ज्याची त्याची लायकी दाखवून द्यायला पाहिजे ना. ए बाई, डोसकं बिस्क फिरलं का काय तुझं? हा, मी कोण आहे आणि मी काय करू शकते विसरलीस का? माझ्या बोचक्यात काय काय गावलं होतं हटवताय ना. मी जर माझ्या खऱ्या रूपात आले तर ते तुला किती महागात पडल कळतंय ना वा? अगो बाई, विसरलीच मी. चुकून बोलले. हा, तुम्ही असं करा, याच तुमच्या खऱ्या रूपात. तुमचं असं रूप दर्शन दाखवा की मला. काय चांगली अद्दल घडवा मला, त्याशिवाय काय माझं डोकं ठिकाणावर यायचं नाही. काय काय बोलतेस तू, कळतंय का? अहो खरं तेच बोलते. दाखवा की तुमचं खरं रूप. हे बघ, ही मस्करी मागात पडायला तुला सांगून ठेवते. अहो मस्करी नाही, खरंच तुमची शपथ घेऊन सांगते, तुमच्या खऱ्या रूपात याच. काय मी अभि असो स्त्री कधी एवढ्या जवळनं बघितली नाही हो. बघू तरी किती शिंग असतात, सुळे किती बाहेर असतात, नाक चांगलं असतंय की फेंद्र असतंय. हा, बघायला पाहिजे. हे बघ, मी आसुर कुळातली आहे. माझ्याशी वाकड्यात शिरलीस तर
तुझं कूळ आणि मूळ आले माझ्या ध्यानात. तुझ्याबद्दल समज कळलंय मला. काय कळलंय तुला? अगं तू कोण आहेस ते ग. खरं तर तू वहिनी, हो सुंदरा वहिनी. वहिनी, काय भाऊजी? मेंगाजी नाही का घरी? नाही म्हणजे तिने म्हणलं होतं की मागसरान बेंदून दे म्हणून. आणि आता समधी माणसं बी घेऊन आलोय, म्हणलं आजच्या आज काम पूर्ण करून देऊया. ते घरी नाहीत हो, परगावी गेलेत. मग एक काम करा, काय काय काम करायचं ते सांगा मला, मग मेंगाजीला बघूया पुढच्या पुढं. बरं तुम्ही व्हा मोर, मी आलेच. बर. आलेच. आपलं बोलणं अर्धवट राहिलंय, विसरू नकस. येऊन तुझं भांड फोडते की नाही बघच. माझ्याबद्दल काय कळलं असेल हिला आणि कुणाकडून? दादा तर इथं नाहीये, पण हिनं बाहेर जाऊन कुठं बोंब मारली तर? अगं गेल्या वेळी आमची भांडणं झाली, तेव्हा उमा पण होती ना खेळायला. ती आली आणि आमची भांडणं झाली. ए हो, नंतर आपण एकत्र खेळत होतो तेव्हा उमा होती, तेव्हाच आपली भांडणं झाली. मग सगळ्या खेळाचा विचका झाला. ए हो, उमा असताना आपल्यात भांडणात होतात, मग त्या बिचारीला नीट खेळायलाच मिळत नाही. मुलं म्हणत होती ते खरंच आहे. आम्ही अगदी लहान असल्यापासून खूप खेळलो एकत्र, पण आमच्यात कधीच भांडणं नाही झाली. उमा आल्यावरच आमच्यात भांडणं व्हायला लागली. पण म्हणजे उमाच नाही, असं होणार नाही. उमा तर तुळजाईच्या अगदी जवळची आहे. तुळजाईने उमाला दर्शन सुद्धा दिले. उमाबद्दल असा विचार करणं चुकीचं आहे. माझ्यावर झालेला मत्सरचा परिणाम अजूनही तसाच असेल, म्हणूनच मी उमाबद्दल असा विचार करत असेल. उमा, अगं सगळे मित्र खेळायला वाट बघतायत तुझी. चल आपण खेळायला जाऊया. चालेल, चल. हे काय गं तुझ्या हातात? अगं मला जनक काकांनी दिलंय. छान आहे ना? बाबा घरी आले? हो. तू बाहेर गेली होतीस ना, तेव्हाच आले. मी त्यांना भेटून येते. बाबा. अरे जगदंबा, माझी गोडली गती. बर बाळा, बाबांनी तुझ्यासाठी काय गंमत आणली माहितीये का? थांब, हे बघ. बाबा, तुम्ही परत आला ह्याचा जास्त आनंद आहे मला. बर, मग आता याच्या संगत आम्ही खेळतो. गप्पा गोष्टी होत राहतील, हे खाऊन घ्या. आणि तसं बी कोणाला कशात आनंद मिळतो हे चांगलंच ठाव आहे मला. आई, हे बघ ना, बाबांनी माझ्यासाठी काय आणले ते. गंगाई, काय झालं? तू रागवली आहेस का तिच्यावर? काय झालंय? काय नाही. काय नाही कसं? ती तुला एवढं कौतुकानं धावतीये आणि तू काहीच बोलली नाहीस. काय झालं सांग बरं मला. अव, आपलीच पोरगी अशी वागल असं वाटलं नव्हतं मला कधी. हिनं त्या सदूला ताकातनं काहीतरी पाजलं आणि ते पिऊन त्याला त्रास झाला. जगदंबा, खरंय हे?